नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत राशीनुसार मनुष्याची झोप कशी असते। मित्रांनो, आज आपण मेष पासून तर मीन पर्यंतच्या राशीनुसार मनुष्याच्या झोपेसंबंधी काही गोष्टी ऐकणार आहेत। प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्म, अर्थ, काम आणि वानप्रस्थ यातून मार्गक्रमण करावे लागते। मानवी जीवनात पैसा, उद्योगाचे साधन, नावलौकिक प्रसिद्धी, समाजप्रियता इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी यानंतर लागणारी विश्रांती म्हणजेच शांत झोप लागणे हे काही विशिष्ट ग्रहांवर अवलंबून असते। काही लोकांना लगेचच झोप लागते तर काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही। मंडळी, काही लोक झोपेमध्ये बडबडतात तर काही लोक इतक्या जोराने घोरतात की इतरांना त्यांच्यामुळे झोप लागत नाही। राशीच्या विचारानुसार चर, स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार चर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जाग येते। स्थिर राशींना थोडीशी उशिरा झोप येते पण शांत झोप लागते। द्विस्वभाव राशीला मात्र झोप लागते पण लवकर जाग येते, वारंवार जाग येते। चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना झोपेबद्दल काही समस्या आहेत। 1. मेष। मेष राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जाग येते। कितीही काम केले तर यांचा उत्साह दांडगा असतो। त्यांना 2 तास विश्रांती देखील पुरेशी असते। 2. वृषभ राशीच्या लोकांना शांतपणे झोपायला आवडते। कधी कधी झोपेमध्ये जोरजोरात घोरणे देखील होते। 3. मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांना झोपेचे सोंग घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकण्याची सवय असते। त्यांना उठवलेच की मात्र ते झोपेचे नाटक करतात। 4. कर्क रास। कर्क राशीच्या लोकांना आळशी असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप आरामदायक ठरते। अमावस्येच्या अगोदर 8 दिवस हे लोक जास्त आळशी बनताना दिसतात। 5. सिंह रास। सिंह राशीचे लोक एकदा झोपले की लवकर जागे होत नाहीत। त्यांना उठवण्यासाठी सारखे हाका माराव्या लागतात। 6. कन्या राशीचे लोक बुद्धिवादी असल्यामुळे त्यांची झोप जागरूक असते, लवकर झोपतात आणि लवकर उठतात। 7वी रास तुळ रास। तुळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात। झोपेतून ते लोक उठल्यावर लगेच कामालाही लागतात। 8. वृश्चिक रास। वृश्चिक राशीचे लोक वारंवार भांडण करून देखील स्वतः निवांत झोपून राहू शकतात। यांची झोप जागरूक असते, जरा काही आवाज झाला की ते लगेच जागे होतात। 9. धनुराशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो। कधी कधी अचानक झोप लागते आणि अचानक जाग येते, परंतु या लोकांना लवकर झोप येते। मंडळी, पुढची रास आहे म्हणजेच 10वी मकर रास। मकर राशीचे लोक लगेच झोपतात परंतु कधी कधी लवकर झोप लागत नाही म्हणून ते लगेचच उठतात। तुळ आणि मकर राशीच्या लोकांना विश्रांतीची जेव्हा गरज असते त्यावेळेस विश्रांती लवकर मिळत नाही। 11वी रास कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कोठेही विश्रांती घेता येते। हे लोक विश्रांतीची जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये, आरामात झोपता यावी अशी जागा ते निवडतात। 12वी रास म्हणजे मीन रास। मीन राशीच्या लोकांना अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा डुलक्या मारण्याची सवय असते। जाग आल्यावर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून परत झोपतात। तर मंडळी, ही माहिती आवडल्यास आपल्या स्वामी आईचे भक्त या यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मंडळी, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना।